अधिक मासातील नदीपूजेचे महत्त्व, गुप्त वस्तू, तोडगे आणि 33 महानियम. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, अधिक मास म्हणजेच साक्षात भगवान पुरुषोत्तमाचा अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ महिना. हा महिना रोज रोज येत नाही. 3 वर्षातून फक्त एकदाच हा सुवर्णयोग येतो, आपल्याला लाभतो. अनेक माता भगिनींनी एक प्रश्न वारंवार विचारला की अधिक मासामध्ये पवित्र नदीची ओटी भरणे, तिथे जाऊन पूजा करणे खरं आहे का? आणि जर आपण हा उपाय केला तर आपल्या आयुष्यात नक्की काय बदल होतो? भक्तांनो, तुमचे प्रश्न नेहमीच खूप सुंदर असतात. आजचा हा विषय आणि संपूर्ण व्हिडिओ तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या 7 पिढ्यांचे भाग्य बदलणारा ठरणार आहे. वास्तुशास्त्रात लाल किताबाला आणि साक्षात पद्मपुराणात अधिक मासातील जलपूजेला अथांग संपत्ती, सुख आणि शांती खेचून आणणारे सर्वात मोठे माध्यम मानले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नदीपूजेचे असे काही अत्यंत गुप्त, प्राचीन आणि कडक तोडगे सांगणार आहे, जे आजवर तुम्हाला कोणीही आणि कुठेही सांगितले नसतील. आज आपण पाहणार आहोत नदीच्या ओटीचा तोडगा, 7 पिढ्यांचा पितृदोष दूर करणारा पीठ दिवा तोडगा, शहरात राहणाऱ्यांसाठी जलकुंभ तोडगा, नदीत दिवा सोडताना म्हणायचा गुप्त मंत्र, 12 राशींचे विशेष तोडगे, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती कथा आणि प्रत्येक घराला समृद्ध बनवणारे 33 कडक जल वास्तू नियम. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कुठेही सोडून जाऊ नका, कारण आपल्या स्वामी माऊली नेहमी म्हणतात, अर्धवट माहिती घेऊन केलेले उपाय कधीही फळ देत नाहीत आणि ते नेहमी नुकसानदायक करतात. चला, मनातील सर्व शंका दूर ठेवा आणि संपूर्ण सविस्तर माहिती आणि तोडगे जाणून घेऊया. पहिला महातोडगा, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी नदी ओटी तोडगा. तर भक्तांनो, आपण आपल्या पहिल्या आणि सर्वात मुख्य तोडग्याकडे वळूया. हा तोडगा थेट घराचे दारिद्र्य आणि 18 विश्वे गरिबी नष्ट करण्यासाठी केला जातो. जर तुमच्या घरात अतोनात कष्ट करूनही पैसा टिकत नसेल, एका हाताने पैसा येतो आणि दुसऱ्या हाताने निघून जातो, तर हा उपाय तुमच्यासाठी मौलाचा दगड ठरेल. अधिक मासातील कोणत्याही शुभ दिवशी जेव्हा तुम्ही पवित्र नदीची ओटी भरायला जाल, तेव्हा घरातून निघताना एक स्वच्छ ताटात नवीन हिरवी किंवा लाल रंगाची साडी आणि चोळीचा खण घ्यावा. सोबत हळद, कुंकू, अक्षदा. लक्षात ठेवा, अक्षदा म्हणजेच चुकूनही न तुटलेले अगदी अखंड तांदूळ, 5 प्रकारची वेगळी फळे, 2 सुपाऱ्या आणि एक छान पाणी असलेला जड नारळ सोबत घ्यावा. आता बघा मुख्य तोडगा. नदीकाठी पोहोचल्यावर सर्वप्रथम नदीच्या पवित्र पाण्याला दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार करावा. त्यानंतर ओटीचे साहित्य अर्पण करण्यापूर्वी तुमच्या उजव्या हाताला 1 रुपयाचे नाणे घ्यावे. त्यावर थोडे हळद कुंकू लावावे आणि तुमच्या मनातील सर्व आर्थिक अडचणी आठवून ते नाणे नदीच्या संत पाण्यात सोडून द्यावे. ते सोडताना मनात फक्त एकच वाक्य म्हणावे, हे नदी माते, माझ्या घरातील अलक्ष्मी, गरिबी आणि पैशाची चणचण या वाहत्या पाण्यासोबत कायमची दूर वाहून जाऊ दे. हे नाणे सोडल्यानंतर तुम्ही आणलेले ओटीचे साहित्य नदी मातेला अत्यंत आदराने अर्पण करावे. भक्तांनो, हा इतका कडक तोडगा आहे की हे करत असतानाच तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि संपत्तीचे नवीन मार्ग मोकळे होतात. दुसरा महातोडगा, 7 पिढ्यांच्या पितृदोषातून मुक्ती देणारा पीठ दिवा तोडगा. भक्तांनो, आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या महातोडग्याकडे. हा तोडगा आहे आपल्या पूर्वजांना म्हणजेच पितरांना तृप्त करण्यासाठी. शास्त्र सांगते की नदीचे पाणी नेहमी गतिमान असते, वाहत असते आणि वास्तुशास्त्रानुसार वाहते जल हे थेट आपल्या पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे रक्ताचे तृप्तीस्थान मानले जाते. जर तुमच्या घरात सुख नसेल, पती पत्नीमध्ये विनाकारण वाद होत असतील, कुटुंबातील सदस्यांमध्ये चिडचिड होत असेल किंवा मुलांचे विवाह ठरण्यात खूप मोठ्या अडचणी येत असतील, तर समजून जा की तुमच्या घरात पितृदोष आहे. यासाठी तोडगा नीट वाचा. अधिक मासातील कोणत्याही गुरुवारी, नवमीला किंवा विशेषतः अमावस्याच्या दिवशी घरात गव्हाच्या पिठाचा एक सुंदर दिवा बनवावा. लक्षात ठेवा, हा दिवा बनवताना त्यात मीठ टाकू नये. त्या दिव्यामध्ये गायीचे शुद्ध तूप घालावे आणि कापसाची छान लांब वात लावून ओम नमो नारायण किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळा जप करत तो प्रज्वलित करावा. हा दिवा थेट नदीच्या पाण्यात सोडू नका. एका मोठ्या पळसाच्या किंवा केळीच्या पानाच्या वर हा दिवा ठेवावा. दिवा पाण्यात सोडताना हा गुप्त विष्णू मंत्र म्हणावा, नमो नमस्ते गोविंद, नमो नमस्ते जनार्दन, दीपदानेन मे देव सर्व पापक्षयो भवेत.
हा मंत्र म्हणून दिवा नदीच्या संत पात्रात अत्यंत हळुवारपणे सोडून द्यावा. भक्तांनो, हा दिवा वाहत्या पाण्यासोबत जेवढा पुढे जाईल तेवढा तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला मोक्ष मिळतो आणि ते संपूर्ण कुटुंबाला अखंड प्रगतीचा आशीर्वाद देतात. तिसरा महातोडगा. शहरात किंवा फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांसाठी जलकुंभ तोडगा. आता ज्या माता भगिनी शहरात किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात, ज्यांच्या घराच्या आसपास कोणतीही पवित्र नदी किंवा जलाशय नाही, शास्त्र स्पष्टपणे सांगते की जर तुमच्या घराच्या जवळ नदी नसेल तर घराजवळील एखाद्या स्वच्छ आणि जुन्या विहिरीची पूजा करावी. पण जर विहीरही नसेल तर हा तोडगा करा. अधिक मासाच्या संपूर्ण महिन्यात रोज संध्याकाळी तुमच्या स्वयंपाकघरात जिथे पिण्याच्या पाण्याचा माठ किंवा फिल्टर असतो त्याला आपण जलकुंभ म्हणतो, तिथे जावे. वास्तुशास्त्रानुसार घरातील पाण्याचा माठ म्हणजेच साक्षात वरुण देव आणि आपल्या पितरांचे स्थान असते. त्या माठाला रोज संध्याकाळी थोडे हळद कुंकू लावावे, तिथे अक्षदा आणि एक तांबडे फूल व्हावे. त्यानंतर त्या माठाच्या शेजारी गाईच्या तुपाचा एक छोटा दिवा किंवा निरंजन लावून ठेवावे. भक्तांनो, हा तोडगा रोज केल्याने साक्षात पवित्र नदीच्या काठावर पूजा केल्याचेच महापुण्य तुमच्या पदरात पडते. कारण आपले स्वामी माऊली केवळ तुमचा खरा भाव आणि श्रद्धा पाहत असतात, जागा पाहत नाहीत. 12 राशीनुसार अधिक मासातील विशेष जल तोडगे. भक्तांनो, आता आपण पाहणार आहोत की या पवित्र अधिक मासामध्ये तुमच्या स्वतःच्या राशीनुसार नदीच्या पाण्यात किंवा घरातील जलकुंभापाशी कोणता तोडगा करायचा आहे. त्यामुळे अडकलेला पैसा परत मिळेल आणि नशिबाची बंद दारे उघडतील. मेष राशीच्या व्यक्तींनी अधिक मासात नदीच्या पात्रात किंवा घरातील पाण्याच्या माठाजवळ थोडे लाल चंदन आणि तांबडे फूल अर्पण करावे. यामुळे तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील. वृषभ राशीच्या व्यक्तींनी नदीच्या वाहत्या पाण्यात किंवा घरातील जलकुंभापाशी गायीचे थोडे कच्चे दूध अर्पण करावे. यामुळे घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य अखंड टिकून राहील. मिथुन राशीच्या व्यक्तींनी नदी मातेला किंवा विहिरीला थोडे हिरवे मूग आणि दुर्वा अर्पण कराव्यात. यामुळे तुमच्या व्यापार, उद्योगात आणि नोकरीत प्रचंड भरभराट होईल. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, जो पाण्याचा कारक मानला जातो. तुम्ही नदीत अक्षदा आणि थोडी खडीसाखर अर्पण करावी. यामुळे घरातील मानसिक ताण आणि कटकटी कायमच्या दूर होतील. सिंह राशीच्या व्यक्तींनी अधिक मासात पाण्यात थोडे केशर किंवा पिवळे फूल अर्पण करावे. यामुळे समाजात तुमचा मान, सन्मान, कीर्ती आणि प्रतिष्ठा खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. कन्या राशीच्या माता भगिनींनी किंवा पुरुषांनी जलमातेला हिरवे सुवासिक फूल अर्पण करावे आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. यामुळे अडकलेले धन अत्यंत वेगाने परत मिळेल. तूळ राशीच्या व्यक्तींनी नदीच्या पात्रात किंवा घरातील जलकुंभापाशी थोडे पांढरे चंदन अर्पण करावे. यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष आणि पैशांची चणचण संपून जाईल. वृश्चिक राशीच्या भक्तांनी पाण्यात थोडे तांबडे चंदन किंवा गूळ मिश्रित जल अर्पण करावे. यामुळे तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन कुटुंबाचे शत्रूंपासून संरक्षण होईल. धनु राशीच्या व्यक्तींनी नदीत किंवा पात्रात एक चिमूटभर शुद्ध हळद किंवा पिवळी मोहरी सोडावी. हा तोडगा केल्याने तुमच्या मुलांच्या विवाहातील आणि शिक्षणातील सर्व अडचणी दूर होतील. मकर राशीच्या भक्तांनी नदीच्या काठावर किंवा घरातील पाण्याचा माठ जिथे आहे तिथे तिळाच्या तेलाचा एक छोटा दिवा लावावा. यामुळे तुमच्या पाठीशी असलेले सर्व मोठे राहू, केतू दोष आणि साडेसातीचे कष्ट एका क्षणात शांत होतील. कुंभ राशीच्या व्यक्तींनी अधिक मासात वाहत्या पाण्यात काळे तीळ अर्पण करावे. हा तोडगा केल्याने तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे डोंगर हळूहळू उतरू लागतील आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. मीन राशीच्या भक्तांनी नदी मातेच्या चरणी पिवळे सुवासिक फूल आणि 1 रुपयाचे नाणे अर्पण करावे. यामुळे तुमच्या घरात साक्षात लक्ष्मी मातेचे आणि विष्णू देवाचा अखंड आशीर्वाद राहील. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची परमप्रचिती कथा.
श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आता स्वामींची कृपा कशी काम करते हे समजण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारातील एक अत्यंत दुर्मिळ आणि साक्षात खरी प्रचिती कथा मी तुम्हाला सांगते. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दरबारात एकदा एक अत्यंत गरीब, फाटके कपडे घातलेले आणि हताश झालेले जोडपे आले होते. त्यांच्या घरात प्रचंड दारिद्र्य होते आणि लग्नाला अनेक वर्ष उलटूनही त्यांच्या घरात बालकाचा रडण्याचा आवाज गुंजला नव्हता. ते जोडपे स्वामींच्या चरणाशी बसून ढसाढसा रडू लागले. आपल्या स्वामी माऊली तर अंतर्यामी आहेत. त्यांनी त्यांच्या मनातील आणि नशिबातील व्यथा एका क्षणात ओळखली. तेव्हा अधिक मासाचाच पवित्र काळ सुरू होता. स्वामींनी त्या जोडप्याला बोलावले आणि आज्ञा दिली की, "अरे, इथे रडत काय बसलास? आत्ताच्या आत्ता चंद्रभागा नदीच्या तीरावर जा. तिथे जाऊन नदी मातेची ओटी भरा आणि श्रद्धेने दीपदान करा." त्या जोडप्याच्या मनात कोणताही संशय नव्हता. त्यांनी स्वामींच्या शब्दाला साक्षात ईश्वराची आज्ञा मानली आणि ते थेट चंद्रभागेच्या तीरावर गेले. तिथे त्यांनी अधिक मासाच्या नियमाप्रमाणे नदीची ओटी भरली आणि पिठाचा दिवा पात्रात सोडला. भक्तांनो, चमत्कार काय झाला माहीत आहे? नदी मातेच्या आणि स्वामींच्या अगाध कृपेने अवघ्या काही महिन्यातच त्या जोडप्याच्या घरातील गरिबी नष्ट झाली. त्यांच्या व्यापारात अफाट प्रगती झाली आणि पुढच्याच अधिक मासाच्या आधी त्यांच्या घरात एका सुंदर पुत्ररत्नाचा जन्म झाला. स्वामींचे हे सुरक्षा कवच आणि त्यांचे शब्द आजही प्रत्येक खऱ्या भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. अधिक मासात घराला समृद्ध बनवणारे 33 कडक जलवास्तू नियम. भक्तांनो, आता या अधिक मासाच्या पवित्र आणि दुर्मिळ काळामध्ये आपल्या घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मी अखंड टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक गृहिणीला आणि कर्त्या पुरुषाला माहीत असायला हवेत असे 33 कडक जलवास्तू नियम मी तुम्हाला सांगते. ते नीट लक्षात ठेवा आणि आजच पाळायला सुरुवात करा. नदीवरून आल्यावर, अधिक मासात नदीची ओटी भरून किंवा नदीवरून दर्शन घेऊन आल्यावर घरच्या उंबरठ्याबाहेरच पाय स्वच्छ धुवावेत. थेट घरात प्रवेश करू नये. पिण्याच्या पाण्याचा माठ, स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याचा माठ, जलकुंभ कधीही कोरडा किंवा पूर्ण रिकामा ठेवू नये. तो नेहमी भरलेला असावा, कारण तिथे पितरांचा वास असतो. नळाचे थेंब गळणे. जर तुमच्या घरातील कोणताही नळ थेंब थेंब गळत असेल तर तो या पवित्र महिन्यात लगेच दुरुस्त करा. नळातून पाणी गळणे म्हणजेच घरातील लक्ष्मी वाहून जाणे होय. पाण्याची दिशा. घरात पाण्याचा साठा, फिल्टर किंवा माठ नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेलाच असावा. दक्षिणा दिशेला ठेवलेले पाणी घरात आजारपण आणते. अधिक मासात केस धुणे. घरातील महिलांनी अधिक मासाच्या काळात मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी शक्यतो केस धुणे टाळावे. रात्रीची खरकटी भांडी. रात्री जेवण झाल्यावर सिंकमध्ये खरकटी भांडी तशीच ठेवू नयेत. विशेषतः पाण्याचा नळ खरकटा करून ठेवू नये, याने राहूचा दोष वाढतो. सूर्यास्तानंतर पाणी देणे. संध्याकाळी तिन्ही सांजेला कोणालाही घराबाहेर पाण्याचे दान करू नये किंवा उधारीचे पैसे देऊ नयेत. भक्तांनो, जर रात्री कोणी तहानलेला दारात आला तर त्याला पाणी पिऊ घालणे हे पुण्यच आहे. पण संध्याकाळनंतर आपल्या घरातील पाण्याचा घडा किंवा कळशी दुसऱ्याच्या घरात देऊ नका, कारण पाणी हे लक्ष्मीचे रूप आहे आणि संध्याकाळी लक्ष्मी घरात स्थिर व्हायची वेळ असते. तुळशीला पाणी घालणे. अधिक मासात रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करताना मनात ओम नमो नारायण मंत्राचा जप करावा. पण लक्षात ठेवा, रविवारी तुळशीला पाणी घालू नये. बाथरूम, टॉयलेटचा दरवाजा. टॉयलेट आणि बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. तिथे पाण्याचा अपव्यय करू नये, कारण तिथे राहू केतू सक्रिय होतात. घर पुसण्याचे पाणी. अधिक मासात घर पुसताना पाण्याच्या बादलीत थोडे खडे मीठ आणि चिमूटभर हळद टाकून घर पुसावे. घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होईल. 11. देवघरातील विसर्जन. देवघरातील देवांना स्नान घातलेले पाणी इकडे तिकडे न टाकता एखाद्या मोठ्या झाडाच्या मुळाशी किंवा कुंडीत अर्पण करावे. मुख्य दारासमोरील पाणी. रोज सकाळी उठल्यावर घराच्या मुख्य उंबऱ्यावर थोडे स्वच्छ पाणी शिंपडावे. याने दारातूनच अलक्ष्मी निघून जाते. उरलेले पाणी फेकावे. कोणालाही पिण्यासाठी दिलेले पाणी जर पेल्यात उरले तर ते बेसिनमध्ये फेकू नये, ते एखाद्या झाडाला टाकावे. पाण्याचा अपमान हा लक्ष्मीचा अपमान मानला जातो.
रात्री उपाशी पाणी. रात्री झोपताना डोक्यापाशी किंवा उशाशी उघडे पाण्याचे भांडे ठेवून झोपू नये, यामुळे वाईट स्वप्न पडतात. कोरडे पडलेले झाड. तुमच्या खिडकीत किंवा गॅलरीत असलेली झाडे अधिक मासात सुकू देऊ नका. त्यांना वेळेवर पाणी द्या. माठावरील झाकण. स्वयंपाकघरातील पाण्याच्या माठावर किंवा फिल्टरवर नेहमी स्वच्छ झाकण असावे. उघडे पाणी वास्तूमध्ये दोष निर्माण करते. ईशान्य कोपऱ्यात पाणी. घराच्या ईशान्य कोपऱ्यात नेहमी एका तांब्याच्या तांब्यात स्वच्छ भरून ठेवावे. हा देवाचा कोपरा असल्याने तिथे जल असणे अत्यंत शुभ असते. अंघोळीचे पाणी. आंघोळ करताना बादलीत आधी गरम पाणी घेऊन नंतर थंड पाणी टाकू नये. आधी थंड आणि गरम पाणी घ्यावे, हा वास्तूचा नियम आहे. पाण्याजवळ झाडू. स्वयंपाकघरात पाण्याच्या माठाच्या अगदी शेजारी किंवा खाली कधीही झाडू किंवा डस्टबिन ठेवू नये. पितरांचे स्थान. रात्रीच्या वेळी पाण्याच्या माठाजवळ एक छोटा दिवा किंवा मेणबत्ती लावल्याने पूर्वज अत्यंत तृप्त होतात. तिन्ही सांजेला झोपणे. संध्याकाळी दिवा लावायच्या वेळी घरात कोणीही झोपू नये. हा वेळी संपूर्ण घरात पाण्याचे पवित्र थेंब शिंपडावे. मोबाईल आणि देवघर. देवघरात देवाची पूजा करताना किंवा जल अर्पण करताना मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद ठेवावा. अन्नाचा अपव्यय. जेवताना ताटात अन्न आणि पाणी कधीही उष्टे सोडू नये. जेवढे हवे तेवढेच ताटात घ्यावे. मुख्य दाराचा आवाज. घराचा मुख्य दरवाजा उघडताना कटकट आवाज येत असेल तर त्याला लगेच तेल द्यावे. दरवाजाचा आवाज घरात गरिबी आणतो. दक्षिण दिशेला पाय. झोपताना चुकूनही दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये, कारण ती यमराजाची दिशा आहे. कपाटातील लक्ष्मी. पैशांचे कपाट आणि तिजोरी नेहमी अशा जागी असावी की तिचे तोंड उघडताना उत्तर दिशेला उघडेल. औषधांची जागा. पाण्याचा माठ किंवा शेगडीच्या वर कधीही औषधांचे बॉक्स ठेवू नयेत, याने घरातला आजारपण पाठ सोडत नाही. आरशाची दिशा. बेडरूममध्ये बेडच्या अगदी समोर आरसा नसावा. झोपताना त्यात आपले प्रतिबिंब दिसू नये. काचेची भांडे. किंचितही तडा गेलेली किंवा फुटलेली काचेची भांडे घरात वापरू नयेत. ती लगेच वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. भीमसेनी कापूर. रोज रात्री झोपण्यापूर्वी देवघरात भीमसेनी कापूर जाळावा. याने घरातील संमिश्र दोष दूर होतात. उंबरठ्यावर बसणे. घराच्या मुख्य उंबरठ्यावर बसून कधीही अन्न खाऊ नये किंवा तिथे उभे राहून कोणाशी गप्पा मारू नयेत. रंगसंगती. घराच्या भिंतींना कधीही अतिशय गडद किंवा भडक रंग देऊ नयेत. नेहमी हलके आणि प्रसन्न रंग वापरावेत. नदीचे पाणी घरी आणणे. अधिक मासात नदीचे पाणी ओटी भरून झाल्यावर येताना तांब्यामध्ये नदीचे थोडे पवित्र जल घरी आणावे आणि ते संपूर्ण घरात शिंपडावे. याने साक्षात गंगा गोदावरी तुमच्या घरात प्रवेश करतात. भक्तांनो, हा अधिक मासाचा पवित्र आणि सुवर्ण काळ पुन्हा 3 वर्षांनी येणार आहे. त्यामुळे ही आलेली संधी आपल्या हातातून मुळीच जाऊ देऊ नका. हा व्हिडिओ तुमच्या घरातील माता भगिनींना, मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांनाही हे महापुण्य लाभेल. तुम्हाला आजचे हे सर्व तोडगे आणि 33 नियम कसे वाटले मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय पुरुषोत्तम महाराज लिहून आपली हजेरी नक्की लावा. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेले बेल आयकॉन नक्की दाबा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर